आज आपण बिना ओव्हनची घरच्या घरी खारी तयार करणार आहोत. बघू शकताय किती कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी आपली खारी तयार झालेली आहे. बघताय ना किती छान झालेली आहे. तर हॅलो नमस्कार, मी अंजली रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण एकदम झटपट आणि कमी साहित्यामध्ये, ते पण बिना ओव्हन, घरच्या घरी कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी बेकरी स्टाईल खारी तयार करणार आहोत. तर चला तर मग वळूया आपल्या रेसिपीकडे. सुरुवातीला एक परात घेऊया. त्यामध्ये 1 कप मैदा घ्यायचा आहे. त्यानंतर 2 चमचे ओवा घ्यायचा आहे. ओवा हाताने थोडासा असा रगडून घेऊया आणि त्याच्यामध्ये घालून घेऊया. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. मस्तपैकी पीठ मिक्स करून घेऊया. त्यानंतर इकडे मी तूप गरम करून घेतलेलं आहे. 2 चमचे तूप घेतलेलं आहे. ते यामध्ये मिक्स करून घेऊया. तुमच्याकडे जर तूप अवेलेबल नसेल तर तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता. अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि आपले असे मिश्रण तयार झाले पाहिजे. बघू शकताय. त्यानंतर आता थोडं थोडं आपण चपातीसाठी पीठ तयार करतो त्या पद्धतीने आपण मिश्रण तयार करून घेऊया. थोडं थोडं पाणी घालूया आणि आपलं पीठ मळून घ्यायचं आहे. बघू शकताय अशा पद्धतीने आपलं थोडंसं हाताला तेल किंवा तूप लावून मस्तपैकी पीठ मळून घेऊया. खूप छान आपलं पीठ तयार झालेलं आहे, एकदम मऊ आणि लुसलुशीत. तर वरून आपण थोडंसं तेलाचा किंवा तुपाचा हात लावून घेऊया आणि पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे छानपैकी. आणि अशा पद्धतीने गोळा तयार करून एक झाकण लावून 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवूया. दुसरीकडे मी 2 चमचे तूप घेतलेलं आहे. एका वाटीमध्ये तूप घालून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये मी इकडे 1 चमचा कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर 2 चमचे मैद्याचं पीठ घ्यायचं आहे. मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. याची आपल्याला पातळ पेस्ट करायची आहे. बघू शकताय खूप छान आपली तुपाची पेस्ट झालेली आहे. अशा पद्धतीने आपली कन्सिस्टन्सी करायची आहे. 10 ते 15 मिनिटे झाल्यानंतर पुन्हा एकदा आपलं पीठ बघू शकताय किती छान झालेलं आहे. मस्तपैकी आता ह्याचे आपण 4 गोळे तयार करून घ्यायचे आहेत 4 भागांमध्ये. अशा पद्धतीने त्याचे 4 भाग करून घेतलेले आहेत मी. 4 भाग केल्यानंतर एकमेकांवरती अशा पद्धतीने ठेवायचे आणि पोळपाट लाटण्याच्या सहाय्याने हे आपले तयार करून घ्यायचे. लाटण्याच्या सहाय्याने थोडंसं लाटून घेऊया. जाडसरच लाटायचं आहे. वरून थोडं थोडं पीठ लावून घेऊया, कारण पोळपाटाला चिकटतं, त्यामुळे थोडं थोडं पीठ शिंपडायचं. पुन्हा एकदा याचे आपण 4 भाग तयार करून घेऊया. अशी पद्धत केली तर खूप छान आपली खारी तयार होते आणि त्याला लेयर्ससुद्धा खूप छान येतात. जर छान पद्धतीने तुम्हाला लेयर्स हवे असतील तर माझी ही पद्धत तुम्ही नक्की वापरून बघा आणि ट्राय करून बघा. तर अशा पद्धतीने एक एक गोळा आपण पोळपाटाला पीठ थोडंसं शिंपडून घ्यायचं आणि आपण चपाती तयार करून घेऊया ह्याची. सगळ्या गोळ्यांच्या आपण पाऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने. इकडे मी तुम्हाला एक दाखवलेली आहे, दुसरीसुद्धा दाखवते. छान असं पीठ लावून घेऊया पोळपाटाला आणि बघू शकताय आता आपण खारीचं लेयर्स तयार करणार आहोत. सुरुवातीला एक पारी घ्यायची,
त्याच्यावरती आपण मगाशी पेस्ट तयार केलेली ती संपूर्ण लावून घेऊया. बेकरीमधली विकतची खारी खाण्यापेक्षा तुम्ही तुमच्या घरामध्ये अशी मस्तपैकी कमी साहित्यामध्ये खारी तयार करू शकता. ओव्हनची काहीही गरज नाही आहे. दुसरीसुद्धा पारी आता मी लावलेली आहे, त्यालासुद्धा आपण पेस्ट लावून घ्यायची. अशा पद्धतीने संपूर्ण आपल्या पाऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि मधून त्याला पेस्ट लावायची. पेस्ट लावायला अजिबात विसरायचं नाही. असं एकमेकांवर पाऱ्या टाकल्या तर खूप छान पद्धतीने लेयर्स येतात आपल्या खारीला. ही खारी तुम्ही नुसतीसुद्धा तुमच्या लहान मुलांना देऊ शकता आणि चहासोबत खाल तर खूपच छान लागते. बघू शकताय मी संपूर्ण पाऱ्या टाकलेल्या आहेत. राहिलेलं तूप आपण त्याला लावून घेऊया छानपैकी. असं संपूर्ण कडेला सुद्धा लावायचं, त्यामुळे तुपामुळे छान पेस्ट येते. जर तुमच्याकडे तूप अवेलेबल नसेल तर तुम्ही तेलाची सुद्धा पेस्ट तयार करू शकता आणि यावरती लावायचं. तेलाच्या पेस्टनी सुद्धा छान तयार होते आपली खारी. तूप असावं असं काही नाही. आता याला संपूर्ण पेस्ट लावल्यानंतर दोन्ही साईडने अशा पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने तुम्ही फोल्ड करायचा आहे आणि त्याचा स्क्वेअरचा आकार तयार करून घ्यायचा आहे. माझी ही पद्धत तुम्ही नक्की वापरून बघा आणि खारी तयार करून बघा. तर स्क्वेअरचा आकार केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला लाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. मी तुम्हाला दाखवते. जर तुम्हाला पीठ चिकट वाटत असेल तर थोडंसं वरून पीठ लावलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे आणि जाडसरच ठेवायचं. बघू शकताय खूप छान आपलं पीठ तयार झालेलं आहे आणि आता आपण लवकरच खारी तयार करणार आहोत. अशा पद्धतीने आपण पारी तयार करायची आणि सुरीच्या सहाय्याने आपण खारी आपली कापून घेऊया. खूप छान झालेली आहे. दिवाळीमध्ये सुद्धा तुम्ही तयार करून ठेवू शकता. ही खारी 7 ते 8 दिवसांपर्यंत अगदी छान राहते, कुरकुरीत राहते. तुम्हाला जास्त हवे असेल तर तुम्ही जास्त पीठ घ्यायचं आणि मस्तपैकी खारी तयार करून आपल्या डब्यामध्ये किंवा पिशवीमध्ये स्टोअर करून ठेवायची. बघू शकताय किती छान आपली खारी तयार झालेली आहे. दुसरीकडे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं, त्यामध्ये आता आपण मस्तपैकी खारी फ्राय करून घेणार आहोत. दोन्ही बाजूंनी छान कुरकुरीत फ्राय करून घेऊया आणि अशा पद्धतीने आपली मस्तपैकी बिना ओव्हनची झटपट आणि कमी साहित्यामध्ये खारी तयार झालेली आहे. दुसऱ्यांदा पण मी दाखवते तुम्हाला. बघू शकताय किती त्याला छान लेयर्स सुटत आहेत. दोन्ही बाजूंनी छान फ्राय करायची आणि तयार झालेली आहे आपली कमी साहित्यातली आणि झटपट बिना ओव्हनची खारी. चला पटकन चहा करा आणि अशा पद्धतीने खारी खायला घ्या. तर आजची माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर अंजली रेसिपीजला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मला नक्कीच कमेंट करून सांगा कशी झालेली आहे माझी खारीची रेसिपी.